कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सक्रिटरी सिस्टम ऑफ ह्युमन, ज्याच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टमचे वेगवेगळे पार्ट्स आपण डिस्कस केले होते. त्याचे 4 पार्ट्स काल आपण नमूद केले आहेत. किडनीज, युरेटस, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा हे 4 कंपोनंट मिळून आपली एक्सक्रिटरी सिस्टम तयार झालेली आहे. त्याचबरोबर आपण किडनीचा सेक्शन, लॉन्जिट्युडनल सेक्शन पाहिलं आहे की त्याच्यामध्ये कॉर्टेक्स, मिडुला आहे, पिरॅमिड्स आहे, कॅलेक्स आहे, पेल्विस आहे आणि त्याच्यापासून कंटिन्युएशन युरेटरचं होतं. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. आज आपण पुढचा पार्ट डिस्कस करतो आहोत आणि तो म्हणजे या किडनीमध्ये जे बारीक बारीक एकदम स्मॉल युनिट्स असतात की ज्या युनिटला नेफ्रॉन असं म्हणायचं. मग आता आपल्याला या नेफ्रॉनचं स्ट्रक्चर बघायचं आहे. स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन किंवा त्याला युरिनिफेरस ट्यूब्यूल असंही म्हटलं जातं. तर नेफ्रॉन काय आहे? व्हॉट इज नेफ्रॉन? इट इज द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. किडनीचं जे लहानात लहान युनिट आहे की ज्याच्या मार्फत किडनीचं काम चालणार आहे, त्या युनिटला नेफ्रॉन किंवा युरिनिफेरस ट्यूब्यूल असं म्हणायचं. आता एका किडनीमध्ये किती नेफ्रॉन्स असतात? तर देर आर मिलियन्स ऑफ नेफ्रॉन्स इन ईच किडनी. एका किडनीमध्ये ईच किडनी कन्सिस्ट ऑफ अबाउट मिलियन ऑफ नेफ्रॉन्स. मग आता आपल्याला या नेफ्रॉनची रचना बघायची. नेफ्रॉन इज हायली कॉइल्ड स्ट्रक्चर अँड देर आर लार्ज नंबर ऑफ नेफ्रॉन्स इन ईच किडनी. प्रत्येक किडनीमध्ये असंख्य नेफ्रॉन आहेत आणि हे नेफ्रॉन कसं आहे हे आता आपण पाहणार आहोत. त्याचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. बेसिकली नेफ्रॉन कन्सिस्ट ऑफ 4 पार्ट्स. या नेफ्रॉनचे 4 भाग पडतात. त्यातल्या पहिल्या पार्टचं नाव आहे, आपण नेफ्रॉनचे पार्ट्स बघूया. नेफ्रॉन, नेफ्रॉनमध्ये 4 पार्ट्स आहेत. पहिला पार्ट माल्पिघियन ट्यूब्यूल. तसे 2 पार्ट आहेत पण दोन्ही पार्ट मिळून 4 पार्ट तयार होतात. कसे? पहिला पार्ट माल्पिघियन ट्यूब्यूल आणि दुसरा पार्ट आहे रिनल ट्यूब्यूल. म्हणजे नेफ्रॉनचे 2 पार्ट, माल्पिघियन ट्यूब्यूल आणि रिनल ट्यूब्यूल. आता याचे 2 पार्ट असतात आणि याचे पुन्हा रिनल ट्यूब्यूलचे 3 पार्ट आहेत. पीसीटी, डीसीटी आणि कलेक्टिव्ह ट्यूब्यूल हे त्याचे 3 पार्ट आहेत. याचे 2 पार्ट म्हणजे बोमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस. ते आता आपण स्ट्रक्चरमध्ये पाहणार आहोत. माल्पिघियन बॉडी पहिल्यांदा बघूया किंवा माल्पिघियन ट्यूब्यूल. माल्पिघियन ट्यूब्यूल इट इज द अँटेरियर पार्ट ऑफ नेफ्रॉन. नेफ्रॉनचा जो वरचा भाग आहे त्याला म्हणायचं माल्पिघियन ट्यूब्यूल अँड इट इज मेड अप ऑफ 2 पार्ट्स. याचे 2 पार्ट आहेत. पहिल्या पार्टचं नाव आहे बोमन्स कॅप्सूल. ते कसं असतं ते बघूया. बोमन्स कॅप्सूल ते असं असणार आहे. हा पहिला पार्ट आहे या नेफ्रॉनचा की ज्याला बोमन्स कॅप्सूल असं म्हणायचं आहे. हे बोमन्स कॅप्सूल इथं काढतो मी. इट इज अ डबल वॉल्ड. कसं आहे बोमन्स कॅप्सूल? डबल वॉल्ड आहे. बघा, हे बोमन्स कॅप्सूल आहे. याला म्हणायचं बोमन्स कॅप्सूल. इट इज बोमन्स कॅप्सूल. ओके. किती पार्ट आहेत? या माल्पिघियन ट्यूब्यूलचे 2 पार्ट आहेत. एक बोमन्स कॅप्सूल आणि दुसऱ्या पार्टचं नाव आहे ग्लोमेरुलस. असे हे 2 पार्ट मिळून माल्पिघियन ट्यूब्यूल किंवा माल्पिघियन बॉडी किंवा पिग्मेलियन बॉडी तयार झालेली आहे. या माल्पिघियन ट्यूब्यूलचा पहिला पार्ट काय आहे? बोमन्स कॅप्सूल. कसं आहे बघा. इट इज बोमन्स कॅप्सूल इज cup shaped. It is cup shaped or we can say funnel shaped structure and it is double walled. याचे 2 वॉल आहेत. डबल वॉल्ड आहे.
दोन आवरणांचं हे बनलेलं आहे. आउटर वॉल इज कॉल्ड ॲज परायटल लेयर. बाहेरचा जो लेयर आहे त्याला म्हणायचं परायटल लेयर आणि आतला जो लेयर आहे त्याला म्हणायचं विसरल लेयर. असे दोन लेयरचं हे आहे. काय आहे? बोमन्स कॅप्सूल. बोमन्स कॅप्सूल हा मार्फिगेन ट्युब्युलचा पहिला पार्ट आहे की जो कप सारखा आहे, फनेल सारखा आहे, असं नरसाळ्यासारखं आहे आणि डबल वॉल्ड आहे. बाहेरच्याचं नाव परायटल, आतल्याचं नाव विसरल लेयर. द आउटर लेयर इट इज लाइन्ड बाय, बाहेरचा जो थर आहे इट इज लाइन्ड बाय स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स. याच्यामध्ये सगळीकडे अशा स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स आहेत. या बाजूला पण आहेत आणि या बाजूला पण आहेत. आउटर लेयर इज लाइन्ड बाय ए सिंगल लेयर ऑफ स्क्वॅमस इपिथेलियल सेल. याच्यामध्ये इपिथेलियल सेल्स आहेत. कसल्या? स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स आहेत. अँड इनर लेयर इट इज लाइन्ड बाय स्पेशल टाइप ऑफ सेल्स. आतला थर एका विशिष्ट पेशींपासून बनलेला असतो की ज्या पेशींना पोडोसाइट्स या अशा पेशी आहेत त्याच्यामध्ये की ज्या पेशींना पोडोसाइट्स हे आहेत पोडोसाइट्स. बाहेरच्या थरामध्ये कुठले सेल्स आहेत म्हटलं होतं मी? बाहेरच्या याच्यामध्ये स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स. आउटर लेयर इज लाइन्ड बाय स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स while inner layer is lined by special type of cells which are called as podocytes, and the podocytes are fenestrated. That means they have small minute apertures. fenestra aperture, याला लहान लहान छिद्र असतात. याच्यामध्ये पण असतात, याच्यामध्ये किंवा त्याला स्लिट्स असंही म्हटलं जातं. बारीक 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 होल्स आहेत, छिद्र आहेत, ओपनिंग्स आहेत. ओके. नाव देयर इज अ स्पेस बिटवीन आउटर लेयर अँड इनर लेयर. याला म्हणायचं कॅप्सुलर स्पेस. इथं जो स्पेस दिसतोय मोकळी जागा, दिस इज कॉल्ड ॲज कॅप्सुलर स्पेस. बोमन्स कॅप्सूल चे दोन थर आणि या दोन थराच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला म्हणायचं कॅप्सुलर स्पेस. ओके. सो दिस इज अबाउट द फर्स्ट पार्ट ऑफ मार्फिगेन ट्युब्यूल, बोमन्स कॅप्सूल. ओके. सेकंड पार्ट ग्लोमेरुलस. आता ग्लोमेरुलस काय आहे ते बघूया आपण. पहिला पार्ट झाला, त्याची डिटेल माहिती झाली आहे, त्याची नावं पण इथं केली आहेत आपण. त्यानंतर दुसऱ्या पार्टचं नाव आहे ग्लोमेरुलस. आता ग्लोमेरुलस कसं तयार होतं बघूया. ग्लोमेरुलस म्हणजे काय? तर इट इज अ नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. द बोमन्स कॅप्सूल कंटेन ए नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरी, फाईन नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरी विच इज कॉल्ड एज ग्लोमेरुलस. या बोमन्स कॅप्सूल मध्ये रक्तवाहिन्यांचं किंवा केशवाहिन्यांचं अतिशय बारीक 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 जाळं तयार होते की ज्याला ग्लोमेरुलस म्हणाय. पण हे ग्लोमेरुलस कसं तयार झालंय बघूया. ग्लोमेरुलस, आता आपल्याला माहिती आहे किडनीला रक्त कोण पुरवतं? रेनल आर्टरी. या रेनल आर्टरीची एक छोटीशी ब्रँच असते, त्याला ऍफरंट आर्टेरिओल म्हणायचं. हे ऍफरंट आर्टेरिओल इकडे बघा, आता हे ऍफरंट आर्टेरिओल आहे. नाव देऊन टाकूया आपण त्याला ऍफरंट आर्टेरिओल. ऍफरंट आर्टेरिओल काय आहे? रेनल आर्टरीची ब्रँच आहे. नाव दिस ब्रँच एंटर्स द बोमन्स कॅप्सूल. आता ही ब्रँच बघा बोमन्स कॅप्सूल मध्ये आली. Just after the entry of afferent arteriole, it divides. याच्या आत प्रवेशित झाल्याबरोबर याचे दोन पार्ट होतात. ओके. डिवाइड्स अँड रिडिवाइड्स. पुन्हा याचं डिव्हिजन, पुन्हा याचं डिव्हिजन, पुन्हा याचं डिव्हिजन, पुन्हा याचं डिव्हिजन, याचं डिव्हिजन, याचं डिव्हिजन. असं डिव्हिजन आणि रिडिव्हिजन झाल्यामुळं इथं नेटवर्क तयार झालं बघा. लहान 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 केशवाहिन्या तयार झाल्या आणि या केशवाहिन्यांच्या जाळ्यालाच काय म्हणायचंय? या केशवाहिन्यांच्या जाळ्याला म्हणायचं ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस.
केशवाहिन्यांचं जाळं कसं तयार झालंय? ऍफरंट आर्टेरिओल बोमन्स कॅप्सूल मध्ये आल्याबरोबर डिवाइड्स अँड रिडिवाइड्स त्याचं डिव्हिजन होतंय, पुन्हा पुन्हा डिव्हिजन होतंय आणि त्यामुळं ही ब्लड वेसल आहे, याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, अतिशय बारीक 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 केशवाहिन्यासारखं स्ट्रक्चर तयार झालं की ज्याला ग्लोमेरुलस या नावाने ओळखलं जातं. अँड ग्लोमेरुलस इज ऑल्सो हायली पेनिस्ट्रेटेड. या ग्लोमेरुलस या रक्तवाहिन्यांना बारीक 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 छिद्र असतात की ज्याच्यातून पुन्हा उच्च दाबाखाली रक्त गाळून घेतलं जाणार आहे. ते आपण पुढच्या स्टेपमध्ये पाहणार आहोत कसं गाळलं जातं, हे रक्त कसं गाळलं जातं ते पुढे बघूया. पण सध्या आपण ग्लोमेरुलस म्हणजे काय हे बघूया. तर लक्षात आलं असेल ग्लोमेरुलस म्हणजे काय? रक्तवाहिन्यांचं जाळं. अतिशय लहान लहान रक्तवाहिन्या होतात आणि त्याचं नेटवर्क तयार होते की ज्याला ग्लोमेरुलस असं म्हणायचं. ओके, नाव दिस नेटवर्क अगेन जॉईन अँड रिजॉईन. हे नेटवर्क पुन्हा जोडलं जातं आणि त्याच्यापासून दुसरी एक रक्तवाहिनी तयार होते की ज्या रक्तवाहिनीला म्हणायचं इफरंट आर्टेरिओल. याला म्हणायचं इफरंट आर्टेरिओल. ओके, हे एफरंट आर्टेरिओल आहे. आता इफरंट आर्टेरिओल. ओके, याचं पुढे काय होते नंतर आपण पाहणार. इफरंट आर्टेरिओल. तर इथं बोमन्स कॅप्सूलचा आणि ग्लोमेरुलसचा मिळून जो भाग तयार होतो त्याला म्हणायचं माल्पिघियन ट्यूब्यूल. म्हणजे पहिला पार्ट आपला संपला. पहिल्या पार्टचं नाव काय? माल्पिघियन ट्यूब्यूल which is made up of two parts, funnel like बोमन्स कॅप्सूल आणि नेटवर्क लाईक ग्लोमेरुलस. ओके, नाव सेकंड पार्ट रेनल ट्यूब्यूल. इट इज मेड अप ऑफ 4 पार्ट्स. याचे 4 पार्ट आहेत बघा. या रेनल ट्यूब्यूलचे 4 पार्ट आहेत. त्यातला पहिला पार्ट PCT प्रॉक्सिमल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्यूल. दुसरा पार्ट लूप ऑफ हेनले. तिसरा पार्ट आहे BCT आणि चौथा पार्ट आहे कलेक्टिंग ट्यूब्यूल. असे 4 पार्ट मिळून रेनल ट्यूब्यूल तयार झाले आणि 2 पार्ट मिळून माल्पिघियन ट्यूब्यूल आहे. लक्षात येते का बघा? नेफ्रॉनचे 2 पार्ट, हा एक आहे आणि हा एक आहे. याचे 2 पार्ट, हा आणि हा. याचे 4 पार्ट 1 2 3 4. PCT हेनलेज लूप, DCT कलेक्टिंग ट्यूब्यूल. एक एक बघूया आपण. पहिला पार्ट PCT प्रॉक्सिमल कॉन्व्होल्यूटेड ट्यूब्यूल. कॉन्व्होल्यूटेड म्हणजे काय? कॉइल्ड. तर होतं काय बघा, आता हे बोमन्स कॅप्सूल खाली जातं आणि इथं एक कॉइल तयार होते बघा. ही कॉइल तयार झाली की ज्या कॉइलला काय म्हणायचं? PCT. दिस कॉइल इज कॉल्ड एज PCT. PCT proximal convoluted tubule. It is also lined by squamous epithelial cells and the cells squamous as well as cuboidal epithelial cells. याच्यामध्ये cuboidal पण सेल्स आहेत, squamous epithelial cells आहेत आणि या सेलला हे जे क्यूब लाइक सेल्स आहेत, these are provided with microvilli. ब्रश बॉर्डर. याच्या आत ज्या सेल असतील या अशा, या सेलला असे ब्रश बॉर्डर आहे. इथं मोठं जर आपण दाखवलं, समजा ही सेल आहे, तर या सेलला अशा दात्रे असतात, ब्रश लाईक स्ट्रक्चर असते की ज्याला म्हणायचं मायक्रोविलाय, विच इन्क्रीज द एरिया फॉर ऍब्सॉर्प्शन. इथून गाळून घेतलेलं रक्त आहे त्यातले काही पार्ट शोषून घ्यायचं आहे. याच्यासाठी हा भाग मायक्रोविलायनी कव्हर केलेला असतो. म्हणजे मायक्रोविलाय काय करतात तर दे इन्क्रीज एरिया ऑफ ऍब्सॉर्प्शन. हा झाला PCTचा भाग. PCT continues and forms a tube and this tube becomes U-shaped and this U-shaped tube is called as loop of Henle. तर हे हेनले लूप आहे, त्याचे 2 पार्ट आहेत पुन्हा. एक खाली जाणारा भाग म्हणजे डिसेंडिंग लिम्ब आणि वर जाणारा भाग असेंडिंग लिम्ब. डिसेंडिंग आणि
असेंडिंग लिंब असे याचे दोन भाग आहेत. ओके, डिसेंडिंग लिंब खाली जाणार आहे. इट इज परमिएबल टू वॉटर बट इम्परमिएबल टू सोडियम अँड पोटॅशियम आहे. इट इज परमिएबल टू वॉटर म्हणजे याच्यातून पाणी आत एंटर होऊ शकतंय, बाहेर जाऊ शकतंय परमिएबल असल्यामुळे, परंतु सोडियम आणि पोटॅशियम आयन्स आर इम्परमिएबल इन दिस रिजन. नाउ सेकंड पार्ट असेंडिंग लिंब, हा वर गेलेला असेंडिंग लिंब आहे. इट इज याच्या नेमकं उलट आहे बरं. इट इज इम्परमिएबल टू वॉटर बट परमिएबल टू सोडियम अँड पोटॅशियम आयन्स. याच्यातून सोडियम आणि पोटॅशियमचे क्षार आत येतात परंतु पाणी आत बाहेर जाऊ शकत नाही, बिकॉज इट इज इम्परमिएबल टू वॉटर. दुसरा फरक येतला बघा, इट इज थिन वॉल्ड अँड इट इज थिक वॉल्ड. हा पातळ भाग आहे, हा मात्र जाडजूड भाग आहे. आणि याचं स्ट्रक्चर इंग्लिश लेटर यू याच्यासारखं आहे, याला म्हणायचं लूप ऑफ इनलेट. त्याच्यानंतरचा पार्ट आहे DCT. पुढे काय होतं, असेंडिंग लिंब कंटिन्यूज इन अपवर्ड डायरेक्शन, वरच्या दिशेने तो जाईल. अँड इट फॉर्म सेकंड ट्यूब्यूल. आणि काय होतं, आता इथं दुसरं एक ट्यूब्यूल तयार होतं की ज्याला, किंवा दुसरी कॉईल तयार होते की ज्या कॉईलला म्हणायचं, ही कॉईल तयार झाली आणि या कॉईलला म्हणायचं DCT, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. इट इज ऑल्सो लाइन्ड बाय क्युबायडल एपिथेलियल सेल्स. याच्या आतमध्ये पण क्युबायडल एपिथेलियल सेल्स आहेत, बट दे आर नॉट प्रोव्हाइडेड विथ मायक्रोव्हिलाई अँड मायटोकॉन्ड्रिया. याच्या आतमध्ये मायक्रोव्हिलाई नाही, कारण बराचसा भाग इथं शोषून घेतलेला आहे, त्याच्यामुळं इथं मायक्रोव्हिलाई नाही. जेवढे सेल आहेत त्या सेल पाणी किंवा बाकीचे घटक ऍब्सॉर्ब करून घेतात, परंतु जास्त त्याचं ऍब्सॉर्प्शन वाढवायची गरज नाही, कारण बराचसा भाग इथंच ऍब्सॉर्ब केलेला आहे. याला म्हणायचं DCT. अँड DCT कंटिन्यूज into a terminal duct called collecting tubule. आता ही झाली कलेक्टिंग ट्यूब्यूल. म्हणजे अशा पद्धतीने बघा चार पार्ट तयार झाले रिनल ट्यूब्यूलचे. पहिला PCT, लूप ऑफ हेनले, DCT आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल. आता एका नेफ्रॉनची एक कलेक्टिंग ट्यूब्यूल, याच्या शेजारी दुसरं एक कलेक्टिंग ट्यूब्यूल असेल, दुसऱ्या नेफ्रॉनचं, तिसऱ्या नेफ्रॉनचं इथं आले असेल. असं अनेक ट्यूब्यूल मिळून एक डक्ट मोठी तयार होते की ज्याला डक्ट ऑफ बेलिनी म्हणायचं. आणि ही डक्ट ऑफ बेलिनी युरेटर मध्ये ओपन होईल आणि मग ते युरेटर पुढे युरिनरी ब्लॅडर आणि शेवटी युरेथ्रा मार्फत हे युरिन बाहेर टाकलं जाईल. ओके, आता या नेफ्रॉन मध्ये एक महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे JGA, जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपॅरेटस. ही रिनल आर्टरी आहे की नाही, या रिनल आर्टरीमध्ये विशिष्ट प्रकारच्या सेल्स असतात की ज्या सेलला म्हणायचं जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स. याच्या आतल्या सेलला म्हणायचं जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स. आणि हे जे DCT आहे, या बोमन्स कॅप्सूलच्या जवळचं जे DCT आहे, या DCT मध्ये एक विशिष्ट प्रकारच्या सेल असतात की ज्या सेलला म्हणायचं मॅक्युला डेन्सा, मॅक्युला डेन्सा. आणि या दोन सेल मिळून JG सेल्स कुठे आहेत, जेक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल याच्या आत आहे आणि मॅक्युला डेन्सा सेल याच्या आत आहे. या दोन्ही मिळून जे स्ट्रक्चर तयार होतं त्या स्ट्रक्चरला म्हणायचं JGA, which is useful for creating a particular blood pressure. याच्यामुळे इथं विशिष्ट प्रकारचा रक्ताचा दाब तयार केला जातो आणि या रक्तदाबाखाली रक्त गाळून घेतलं जातं आणि त्याला म्हणायचं अल्ट्रा फिल्ट्रेशन, की जे आपण नंतर पाहणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीनं या नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे. आता या नेफ्रॉनला ब्लड सप्लाय कसा होतोय बघा. आपण सांगितलं की ही रिनल आर्टरी आहे, रिनल आर्टरीचे पुढे ॲपरंट आर्टेरियोलमध्ये रूपांतर होते, ॲपरंट आर्टरी आत जाते, डिवाइड होते, रिडिवाइड होते, ग्लोमेरुलस तयार होते. ग्लोमेरुलसच्या वाहिन्या पुन्हा जोडल्या जातात आणि त्याच्यापासून एक छोटी डक्ट तयार होते की ज्याला म्हणायचं इफरंट आर्टेरियोल. नाव दिस इफरंट आर्टेरियोल कम्स डाउनवर्ड, खालच्या दिशेने येईल अँड इट फॉर्म्स नेटवर्क. आणि काय होतं, याच्या भोवती एक नेटवर्क तयार होते की ज्याला पेरिट्युब्युलर किंवा इथल्याला म्हणायचं वसा रेक्टा. आणि हे सगळं जे नेटवर्क तयार झाले त्याला म्हणायचं पेरिट्युब्युलर
नेटवर्क आणि हे पुन्हा जोडलं जाते, हे याला जोडलं जाते, हे इथं जोडलं जाते, हे याला जोडलं जाते आणि दुसरी एक रक्तवाहिनी तयार होते आणि ती अशुद्ध रक्त घेऊन पुढे जाते आहे की ज्याला म्हणायचं ही रिनल व्हेन झाली. ओके, हे आहे रिनल व्हेन. बघा आता कसं कसं आहे बघा, ही रिनल आर्टरी आणि ही रिनल व्हेन. रिनल आर्टरी काय करते, शुद्ध रक्त घेऊन इकडे जाते आणि रिनल व्हेन इथं तयार झालेलं अशुद्ध रक्त गोळा करते आणि ते हृदयाकडे पाठवते, हृदय पुन्हा फुफ्फुसाकडे पाठवतं, ते शुद्ध केलं जातं, पुन्हा संपूर्ण शरीरावर ते पसरवलं जातं. तर ही आहे रिनल व्हेन. म्हणजे अशा पद्धतीने याला रक्त पुरवठा केलेला आहे. कोणामार्फत, रिनल आर्टरी मार्फत रक्त पुरवलं, इथं नेटवर्क तयार झालं, ते नेटवर्क जोडलं, ते खाली गेलं, याच्या भोवती नेटवर्क तयार झालं, हे नेटवर्क पुन्हा जोडलं आणि रिनल व्हेन तयार झाली. तर अशा पद्धतीनं या नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे. आता नेफ्रॉन तसे दोन प्रकारचे असतात, एक कॉर्टिकल नेफ्रॉन आणि जेस्ट्रा ग्लोमेरुलर नेफ्रॉन. कॉर्टिकल नेफ्रॉन म्हणजे ह्या वरच्या भागामध्ये असलेले, कॉर्टेक्स मध्ये असलेले नेफ्रॉन की जे शॉर्ट असतात आणि जेस्ट्रा ग्लोमेरुलर नेफ्रॉन की ज्याचा लूप ऑफ हेनले लॉंग असतो. आणि कॉर्टिकल नेफ्रॉन जे असतात म्हणजे कॉर्टेक्स मध्ये असणारा भाग, आपल्या माहिती आहे किडनीचे दोन पार्ट आहेत, कॉर्टेक्स आणि मेडुला. कॉर्टेक्स मध्ये नेफ्रॉनचा जर जास्त पोर्शन असेल तर त्याला म्हणायचं कॉर्टिकल नेफ्रॉन आणि कॉर्टिकल नेफ्रॉन मध्ये लूप ऑफ हेनले इज शॉर्ट आणि जेस्ट्रा ग्लोमेरुलर नेफ्रॉन मध्ये हा भाग मात्र लांब असतो. ओके, तर अशा पद्धतीनं नेफ्रॉनची रचना पाहिली आहे. आता हे नेफ्रॉन काय करतं हे आपल्याला बघायचं आहे, याचं कार्य बघायचं आहे. सध्या आपण स्ट्रक्चर पाहिलं, आता आपल्याला त्याचं फंक्शन बघायचं आहे. तर हे नेफ्रॉन काय करतं, इट इज युजफुल फॉर युरिन फॉर्मेशन. आता युरिन कसं तयार होत आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, फॉर्मेशन ऑफ युरिन किंवा फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन. तर इथं हे स्ट्रक्चर समजलं का बघा, याला म्हणायचं नेफ्रॉन. याचे दोन पार्ट आहेत, माल्पिगियन ट्यूब्यूल आणि रिनल ट्यूब्यूल. माल्पिगियन ट्यूब्यूलचे दोन पार्ट आहेत, बोमन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस. रिनल ट्यूब्यूलचे चार पार्ट आहेत, पीसीटी, लूप ऑफ हेनले, डीसीटी आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल. ओके, इथं आपण थांबूया.